पृथ्वीराज चव्हाणांवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी खोचक टीका केली आहे। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यापासून काँग्रेसची अधोगती झाली। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले तेव्हा ते राज्याला माहीतही नव्हतं। हर्षवर्धन सपकाळ यांची निवडी खरं तर यांची जी निवड आहे ती अनपेक्षित असल्याचं वक्तव्य रास्त नाही असं देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय। तर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची निवड अनपेक्षित असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं। यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खोचक टीका केली आहे। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले तेव्हा ते राज्याला माहिती नव्हतं। पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यापासून काँग्रेसला अधोगती सुरू झाली आहे, तेव्हा पृथ्वीराज चव्हाण यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवडीवर वक्तव्य करणं रास्त नाही असं विखे पाटलांनी म्हटलंय। सत्ता गाजो काही भावी मुख्यमंत्री पराभूत आहे। मला वाटतं आता या अडचणीच्या काळामध्ये खरं पक्षनिष्ठा निष्ठेनं अधिक काम करण्याची गरज होती। पण ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी आपल्या हातावर करून दिले, पक्ष वाऱ्यावर सोडून दिले। आता त्यातून मात्र हर्षवर्धन सपकाळची निवड झालेली आहे। एक साधा कार्यकर्ता आहे, एक टर्म आमदार राहिलेले आहेत। मग त्या सपकाळाचा मला अध्यक्ष होण्याची मला चिंता नाही। काँग्रेसचे लोक त्यांना किती मदत करतात हे पाहण्यासाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।